नमस्कार मंडळी, चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आशा करते की तुम्ही ठीक असताल, सगळे मजेत असताल. आणि सध्या खूप ऊन पडतंय सगळीकडेच. आमच्याकडेही खूप ऊन आहे, गावाकडे तर जास्तच ऊन पडतंय. गावाकडच्या लोकांनी काळजी घ्या, कारण की खूप ऊन आहे. उन्हामध्ये त्यांना काम वगैरे करावं लागतंय. आणि खूप दिवस झाले माझा काही मोठा ब्लॉग आला नाही, तर म्हटलं चला आता मी एकदा मोठा ब्लॉग बनवून घेते. कारण की माझे मिनी ब्लॉग दररोज टाकते मी, पण मोठा ब्लॉग बनायचं थोडंसं हे होतंय जरा. काम वगैरे सगळं घरचं बघावं लागतं, मुलांना शाळेत सोडावं लागतं, त्यामुळे ना मोठा ब्लॉग काही होतच नाही. तर आज वेळ होता तर म्हटलं चला बनवून घेते. आणि मला हे सांगायचं बी होतं की माझे 100 कंप्लीट झालेत यूट्यूबवर सबस्क्रायबर. तर म्हटलं चला याचा ब्लॉग बनवून टाकू आपण आज. तर तुमचं सगळ्याचं मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला इतका सपोर्ट केला आणि मला एवढी खुशी झाली ते 100 झाली. तर तर म्हटलं चला आता मी याचा एक ब्लॉग बनवूनच टाकते. कारण की एक एक सबस्क्रायबरसाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते खरंच. ज्यांचे बी झालेले आहेत त्यांनी बी खूप मेहनत केली, तेव्हा ते एवढं म्हणजे लांब पोहोचलेत. त्यांचे बी 50, कोणाची मिलियनपर्यंत आहेत. तर खूप मेहनत घ्यावी लागली असेल त्यांना बी, खूप मेहनत केली त्यांनी, तेव्हाच ते एवढ्या लांब गेले. आणि आता माझं बी तेच चालू आहे, मला बी खूप त्याच्यावर मेहनत करावी लागते, तेव्हाच माझी बी अशी वाढते. तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा. अशीच म्हणजे हे करत राहा. एकमेकांना आपण असंच सपोर्ट केलं की आपण आपले म्हणजे वाढत जातात. आणि मी भरपूर जणांना म्हणजे असं जे बी एवढ्या अशा बाया आहेत ना, ज्या स्टार्ट करते आहे, कुणाचे झालेले आहेत, त्यांना खूप मी सपोर्ट करते. तर त्यामुळे मलाही त्यांचा रिस्पॉन्स भेटतोय सगळ्यांचा. तर मग म्हणजे खुशीच वाटते आपल्याला बी. आपण त्यांना सबस्क्राईब केलं का ते आपल्याला करतात, तर आपल्याला बी चांगलं वाटतं, त्यांनाही चांगलं वाटतं. तर खरंच तुमचं मनापासून एकदम धन्यवाद करते मी की मला तुम्ही एवढं सपोर्ट केला आणि असंच करत राहा पुढंही. तर माझे मिनी ब्लॉग खूप छान छान असतात. आता एवढंच आहे की मी बाहेर म्हणजे बनवत नाही, घरातच असतात. तर बाहेर जायचं कुठं म्हणजे हेच नाही आहे. एखाद दिवशी मी गेले तर बाहेरही बनवते. पण मग काही कामही पडत नाही माझं. मुलांना शाळेत जायचं. आता दररोज तरी तेच दाखवणार कशी मी तुम्हाला. दररोज शाळेत जाते, येते, शाळेत जाते. आता खूप दिवस झाले तसं तर मी शाळेत जातही नाही आहे. दादूचे पप्पाच त्याला शाळेत सोडायला जातात. आणि दीदीचं काय, दीदी सकाळी 7ला जाते, तिला मी म्हणजे रिक्षाच लावलेला आहे, तोच त्याच्यात जाते. त्यामुळं तुम्हाला दुसरं टॉपिक कोणतंच नाही मला दाखवायला. फक्त माझं स्वयंपाक वगैरे हे काय घरातलं जे असेल तेच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि तुम्हीही बघताय, तर फार खुशी होती मला बी की म्हणजे भरपूर लोक बघतात त्याला. आणि 100 कंप्लीट झाले म्हणजे याचा अर्थ इथूनच कळतं की खूप लोकांना आवडते बाबा बघायला. तर असंच सपोर्ट करत राहा. आणि मला हेच सांगायचं होतं की म्हटलं चला आता एवढी खुशी झाली मला, तर तुमच्यासोबतही शेअर करते. कारण की आपण सगळ्याच गोष्टी शेअर करतो, तर म्हटलं चला हे मी सांगूया. तर मी 4 महिने झाले बघा, 4-5 महिने झाले मी तसं यूट्यूब चालू केलं आहे. तर आत्ताशी माझी कुठं 100 कंप्लीट झाले. तर असं सपोर्ट करा मला तुम्ही. अजून मला कुठं जायचं आहे, 100च झाले तर मला इतकी खुशी झाली त्याची. तर खूप मेहनत करावी लागते, त्यामुळेच म्हटलं. आणि माझी बी एकदम अशी खूप मेहनत आहे त्याच्या मागं, तेव्हाच माझी बी झालीत बरं का. असं नाही आहे. सकाळी उठतो आपण तर उठल्यापासून जे थोडे थोडे शॉट घ्यावे लागते, संध्याकाळपर्यंत ते ध्यान करून आपल्याला घ्यावंच लागते, तेव्हा आपला ब्लॉग बनतो. 2 मिनटाचा किंवा 1 मिनटाचा, 1.5 मिनटाचा आपल्याला बनवायचा असेल तेवढा. तर सकाळी मी उठले ना, तर सकाळपासून थोडी थोडी क्लिप मी त्याच्यामध्ये घेते, तर संध्याकाळपर्यंत माझा एक ब्लॉग तेव्हा त्याचा बनतो. आणि ज्यांनी स्टार्ट केलं ना त्यांना माहितीच आहे, जे समजा करतं यूट्यूबवर काम त्यांनाही माहितीच आहे कसं आहे. आणि मी बी असं दुसऱ्यांचं बघून बघून इथपर्यंत आलेले आहे. तर खूप बाया आहेत ना, म्हणजे असं त्यांचे मिलियनपर्यंत झाले आहेत, कुणाचे 50 आहे, 30 आहे, 40 आहे, असे खूप जणांचे आहेत. तर त्यांचं सगळ्यांचंच बघून मी बी असं स्टार्ट केलं आहे. तर म्हटलं चला तर खरंच माझं बी त्याच्यामध्ये असं वाटतंय सक्सेस होणार आहे मी त्याच्यात. तर तुमचा असंच सपोर्ट राहू द्या मला. आणि असेच ब्लॉग मी छान छान बनवीत राहीन तुमच्यासाठी. आता एवढंच आहे की माझे घरातले ब्लॉग आहेत, पण खूप छान छान असतात. 1 मिनटाचे, जास्त बोर बी करायचे नाही तुम्हाला, काही नाही. 1-1.5 मिनटाचा लेस तरी असतो ब्लॉग बस. तर मोठे ब्लॉग तर खूप कमी आहे माझे, मोठे जास्त मी टाकतही नाही. आणि मोठे बनायला मला काही वेळही भेटत नाही. घरचंच काम वगैरे सगळं असतंय. छोट्या ब्लॉगचं कसं आहे म्हणजे लगे 2-3 मिनटाचं आपण घेऊन घेतो त्याच्यामध्ये क्लिप. पण तसं मोठं यायचं नाही आहे. मोठ्या याला 1-1.5 घंटा आपल्याला द्यावाच लागतो. एकदम शांत वातावरण पाहिजे. असं आपण म्हणजे आता मुलं असतात घरामध्ये, शाळेमध्ये ते जात नाही. 12च्या पुढं त्यांची शाळा असते. दादूची शाळा तर आमच्या 12च्या पुढंच आहे. तर दीदी 12 वाजता येते आणि तो 12 वाजता शाळेत जातो. असं होऊन जातं ना, त्यामुळे मला मोठ्या ब्लॉगचं काही एवढं म्हणजे हेच नाही आहे.
तर मी एवढं मोठं ब्लॉग काही काढतही नाही. आता इथून पुढं काढेन नक्कीच. आणि पुढच्या महिन्यात तर खूप छान छान मोठे ब्लॉग येतील, कारण की पुढच्या महिन्यात मी बाहेरच जाणार आहे त्यामुळे. तर नक्की बघा तुम्ही आणि सबस्क्राईब करा चॅनलला, केलं नसेल तर तुम्हालाही बघायला भेटेल. कारण की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शेंद्रा MIDC आहे ना, तिथली जत्रा आहे पुढच्या महिन्यामध्ये. तर माझ्या पप्पाचा त्यांचा बोकडे असतो, त्यांचे गेले 5 वर्ष बोकडे करतायत ते. आता त्यांचा शेवटचाच येणार आहे, होता येणारा. तर पुढच्या महिन्यामध्ये मी खूप सारे ब्लॉग मी म्हणजे तिथं बनणार आहे. त्यांचं 1 दिवस पहिलेच जात असते तिथं आणि आम्हीही जात असतो. तर म्हटलं चला आपल्यालाही आता आहे मौका, तर आपण 1-2 ब्लॉग तिथं मस्त बनवून घेऊया. तर नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये मी ना 2-3 ब्लॉग असे म्हणजे बाहेरचे दिसन तुम्हाला माझ्या इकडे. तर ते बी म्हणजे खूप छान आहे, मळ्यामध्ये त्यांचा बोकडे असतो, तिकडं वातावरण खूप छान आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, घरातलंच सगळ्याला असं बघू 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 बोर होऊन जातात. त्यामुळे थोडंसं बाहेरचं बी काढायला पाहिजे, पण मला बाहेर जायला जमतच नाही, मुलं शाळेमध्ये असतात. आणि असं एकटीला बाहेर जाणं तर मला तर पॉसिबलच नाही, एकटी तर जातच नाही मी. तर मागं मी गाडी शिकायला जात होते बरं का. तर गाडी शिकायला जायची ना, तेव्हा मी म्हणजे मिनी ब्लॉग बनवायचे, मोठाले तेव्हा काही बनवलेच नाही मी. तर त्याला बी खूप म्हणजे हे आलं मला, बाहेरच्या ब्लॉगला जास्तच जरा व्ह्यूज ते येतात, घरातल्या याला म्हणजे एवढे येत नाहीत. तर असं नका करू, घरातले बी बघत जा, कारण की खूप छान असतात. जे काय असतं ते घरामध्ये म्हणजे स्वयंपाक वगैरे हे तेच दाखवत असते मी. आणि म्हणजे आहेत भरपूर लोकं, पण 1000च्या पुढं व्ह्यूज गेले की आपल्यालाही चांगलं वाटतं त्याच्यामध्ये. असं मग नंतर असं म्हणजे नाराज बी होतं थोडंसं, कमी व्ह्यूज आले की बाबा आज याला एवढे चालेल तेवढे चालेल. पण याच्यामध्ये तसं चालत नाही यूट्यूबमध्ये, कारण की आता आपण त्याच्यात घुसलो एकदा, 500 1000 आपल्याला ते एक्सेप्ट करावंच लागते. तसंच माझंही आहे, मला जेवढे आले तेवढे मी म्हणजे असं पहिलं व्हायचे तसे, पण आता नाही. आता मी कंटिन्यू त्याच्यावर काम करते, एकदम त्याच्यावरच फोकस आहे माझा. घरातलंही सगळं काम करून मला हे म्हणजे हे बी करते मी, एवढं काही अवघड नाही आहे. थोडंसं होतं आपल्याला म्हणजे इकडं तिकडं पाहुणे वगैरे आले का त्यांच्यासमोर थोडंसं नको वाटतं काढायला, की बाबा नाव ठेवते ना असं. पण आता आपल्याला त्याच्यामध्ये काम करायचं आहे, तर आपल्याला तर नाही वाटत, काही लाज वगैरे वाटतच नाही. पण म्हणजे दुसरं नाव ठेवतील आपल्याला, त्याची आपल्याला हे असते की बाबा आपल्याला हे आता आपण काढतो तर हे असे म्हणजे नाव ठेवतील, हे करतील. तर त्याच्याकडेही मी काही एवढं लक्ष देत नाही. कोणी काही म्हणून मी माझं काढतच राहते आणि त्यांच्या बोलण्याकडेही लक्ष देत नाही. तर म्हटलं चला आता हे ब्लॉग असं बनवून घेते. तर त्यामुळेच मी त्यासाठीच हा ब्लॉग बनवला आहे. स्टँडला त्याचा धक्का लागला आहे थोडासा, त्यामुळे ते असं झालं. आणि घरामध्ये कसं आहे, माझं हे हॉल आहे आणि ते किचन आहे. असं तुम्ही तर नेहमी बघताय किचनमध्ये जास्त माझे ब्लॉग आहेत तिकडलेच. घरी का माझं लय मोठं नाही आहे, छोटंसंच आहे. तर म्हटलं चला आता एकदा यांना सांगून टाकते. हे बघा तुम्हाला दिसतंय ना पाठीमागं बी किचन आहे तिकडं आणि हॉल आहे. आणि एवढं म्हणजे छोटं घर आहे नाही आहे, ह्याच्यामध्ये सगळं काही आमचं पसारा आहे, खाणं पिणं राहणं सगळं या घरातच आहे. कपडेसुद्धा मला बाहेर टाकायला जागा नाही आहे. म्हणजे सांगायचं हेच की बाबा किरायच्या घरामध्ये बघा असं असतंय. आणि मी खुद किरायानेच राहते. तर म्हणजे जे राहतात ना त्यांना माहिती आहे कसं आहे म्हणून. तर हे सगळं म्हणजे असंच ॲडजस्ट करावं लागतं किरायाच्या घरामध्ये. इथं माझं सगळं मशीन वगैरे सगळं पसारा आहे, या साईडला TV आहे, या साईडला सगळे कपडे वगैरे सगळे काही ठेवलेले असतात. त्या साईडला हे असे म्हणजे कपडे मी दोरी बांधली ना त्याच्यावर कपडे टाकत असते. बाहेर कपडे टाकावं तर इतक्या गायी येतात ना, आणि खूप मग त्या कपड्यांचा राडा होतो, ओढतच राहतात. आपण कवर बसणार आहे त्यांना, म्हणजे कपड्याला आता टाकून दिलं तर माणूस दुसरं काम करतो ना, तसं नाहीच आहे इकडं. थोडंसं इकडे इकडं झालं की लगेच गाई कपडे ओढायला म्हणजे हे करतात लगेच. त्यामुळे मी बाहेर कपडे टाकतच नाही आणि घरातच अशी दोरी बांधली त्याच्यावर कपडे टाकते. आणि तिकडं तर किचनमध्ये इतकी कमी जागा आहे ना, तुम्ही तर नेहमी बघताय किचनमध्ये. मी काही दुसरं दाखवतच नाही बरं का. जेवढं माझं स्वयंपाकाचं आहे तेवढंच तुम्ही बघताय, किचनच फक्त. बाकी इकडं तुम्हाला दाखवलं ना तर तुम्हीच खरं म्हणता की कसं हे म्हणून. आणि इतकं छोट्या घरामध्ये आम्हाला ॲडजस्ट करावं लागतंय. आणि मग त्यामुळे मला बाहेर कुठं जाणं इम्पॉसिबल नाही आहे. बाहेर कुठं ब्लॉग माझा होतही नाही आहे, घरातच असतो. तर प्लीज बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला ब्लॉग आवडले असेल तर. एवढंच सांगायचं आहे. आणि असाच सपोर्ट करा, सपोर्ट तुमचा असंच राहू द्या. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की मी खूप मेहनत करते याच्यावर. आणि आपण मेहनत कशासाठी करतो की बाबा आपल्याला बी सबस्क्राईब वाढतील, आपण बी आपलं थोडंसं म्हणजे कुठंतरी नाव हे करू. तर त्यामुळंच मेहनत करते मी बी. तर माझे मिनी ब्लॉग बघा,
आणि हे बघा हे असं राडा होऊन जातो. गाड्या इथं रोडवरच घर आहे ना, तर ब्लॉग वगैरे बनायचं म्हणलं ना तर असं काही ना काही मध्ये येते. गाड्या इतक्या वागतात ना इथून, नुसता आवाज येतो यात, त्यामुळे मी जास्त मोठे ब्लॉग बनवतच नाही. आणि ते पहिलं ब्लॉग बनवून घ्यायचं ना आवाज टाकायचा ते बी आहे, म्हणजे ते बी करते, पण त्याच्यातही खूप तेव्हा बी काही इतक्या गाड्या वगैरे अशा वागतात ना रस्त्याने, त्यात नुसता आवाज येतो. ते 2 मिनिटाचा 1 मिनिटाचा ब्लॉग तर होऊन जातो लवकर, पण या मोठ्या ब्लॉगला खूप उशीर लागतो, त्यामुळे मी जास्त काही बनवित नाही. बाहेर गेले की नक्कीच बनवते. तर आता मी पुढच्या महिन्यात तसं सांगितलं आहे तुम्हाला, मी जाणार आहे बाहेर आणि 2-3 ब्लॉग तिथं बनवून घेणार आहे. तर नक्कीच बघा. आवडला तर सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला आणि लवकरात लवकर 1000 करून टाका, म्हणजे माझंही चॅनल पटकन मॉनिटाईज होऊन जाईल. तर हे असं आहे. मग आता घराचं एवढं तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काहीच नाही. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.